महाराज, आपण मला 193च्या अंतर्गत सुखा पेयजल उत्पन्न स्थितीच्या संदर्भात या ठिकाणी बोलायला संधी दिली. मी आपला आभारी आहे. अध्यक्ष महाराज, देशामध्ये जवळपास 11 राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामध्ये ओरिसा, छत्तीसगड आणि प्रामुख्यानं आंध्र, कर्नाटका आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये अत्यंत कठीण अशा प्रकारची परिस्थिती आहे. या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर राज्याला आर्थिक मदत तर दिलीच, परंतु काही राज्य अत्यंत प्रभावीपणानं या दुष्काळाचा सामना करण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत. अध्यक्ष महाराज, मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की सरकारने जी यावर्षी राज्याला मदत दिली, त्या मदतीतून राज्य सरकारने जे उपाय केलेत त्या उपाय करण्यामुळं राज्याला मोठा दिलासा मिळालेला आहे. परंतु अध्यक्ष महाराज, या दुष्काळाची स्थिती एवढी भयानक आहे की गेले अनेक वर्ष आम्ही दुष्काळ बघितला. 72चा दुष्काळ बघितला, पण एवढा मोठा दुष्काळ या अगोदरच्या काळात कधी आम्ही बघितला नाही. आपण जर आकडेवारी बघितली तर महाराष्ट्रामध्ये 28,666 गावं हे दुष्काळग्रस्त आहेत. त्यापैकी विदर्भामध्ये 13,817 गावं आहेत, मराठवाड्यामध्ये 8,526 गावं आहेत, उत्तर महाराष्ट्रामध्ये 4,896 गावं आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये 1,427 गावं हे अध्यक्ष महाराज या दुष्काळाच्या छायेमध्ये. परंतु हा दुष्काळ पडला असताना आतापर्यंत जे दुष्काळ पडले, या दुष्काळाच्या काळामध्ये राज्य सरकारने जी मदत केंद्राला यापूर्वी मागितली होती त्यापेक्षा कितीतरी मदत जास्त केंद्र सरकारने यावेळेस राज्य सरकारांना दिलेली आहे. परंतु आता हा विषय राजकारणाचा होऊ शकत नाही. जो कोणी वक्ता उठला त्यांना असं म्हणलं की दुष्काळ हा राजकारणाचा विषय होऊ शकत नाही, परंतु बोलायला उठल्याच्या नंतर राजकारणावर बोलल्याशी मात्र तो वक्ता राहिला नाही. मी आपल्याला सांगू इच्छितो की मागच्या काळामध्ये महाराष्ट्राने 2011-12 या वर्षी 11,037 कोटी रुपये केंद्राला दुष्काळाचा सामना करण्यासाठी मागितले होते, परंतु केवळ 5,574 कोटी रुपये राज्य सरकारला दिले गेले. 12-13 मध्ये 50,033 कोटी मागितले. अध्यक्ष महाराज, केवळ 18,000 कोटी त्या काळामध्ये दिले आणि 14-15ला 60,013 कोटी मागितले. केवळ 1962 कोटी अध्यक्ष महाराज दिले गेले. परंतु हे पहिलं वर्ष स्वातंत्र्यानंतरचं राज्याने केंद्राला महाराष्ट्राने 4200 कोटी रुपये मागितले. त्यापैकी अध्यक्ष महाराज 3970 कोटी रुपये महाराष्ट्राला केंद्र सरकारनं दुष्काळ निवारणासाठी दिले. ही पहिली वेळ आहे. परंतु केंद्र सरकार हे पैसे देते केव्हा, तर प्रामुख्यानं जूनच्या काळामध्ये हे पैसे केंद्र सरकार राज्य सरकारला देत असतं. परंतु हे पहिलं वर्ष आहे की एप्रिलमध्ये हे पैसे राज्य सरकारच्या खात्यावर अध्यक्ष महाराज हे जमा केले आणि त्यामुळे दुष्काळाचा सामना महाराष्ट्रामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी करू शकलो. महाराष्ट्रामध्ये सतत 3 वर्ष अध्यक्ष महाराज पाणी कमी पडतोय आणि त्या कमी पाणी पडल्याचा परिणाम या वर्षीच्या धरणामध्ये पाण्याचे साठे अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी कमी झालेले आहे. जर समजा महाराष्ट्राला दुष्काळातून बाहेर काढायचं असेल तर 2 प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी करावं लागेल. एक तर लॉंग टाईम एखादा उपाय योजावा लागेल किंवा शॉर्ट टाईम एखादा उपाययोजना त्याच्यावर करावं लागेल. आणि लॉंग टाईम उपाययोजनेसाठी अध्यक्ष महाराज 7 तारखेला माननीय प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबत त्या ठिकाणी बैठक घेतली आहे आणि त्या बैठकीने महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात जे काही प्रकल्प लंबित आहेत, पैशाअभावी जे प्रकल्प पूर्ण होऊ शकले नाही, अशा प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर निधी द्यायचं कबूल अध्यक्ष महाराज प्रधानमंत्र्यांनी केलेलं आहे. परंतु आजची स्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये केवळ 15% जलसाठा उपलब्ध आहे आणि मराठवाड्याचा जर विचार केला तर केवळ 1% जलसाठा अध्यक्ष महाराज मराठवाड्यामध्ये उपलब्ध आहे.
जर स्थिती आपण पाहिली तर कोकणामध्ये 40% पाणी साठा आहे, मराठवाड्यात केवळ 2% पाणी साठा आहे, नागपूरला 23% पाणी साठा आहे, अमरावतीला 15%, नाशिकला 14% पाणी साठा आहे, जायकवाडी जे मराठवाड्याची सर्वात मोठं धरण आहे त्यामध्ये अध्यक्ष महाराज 0% पाणी साठा आहे, भीमा उजनीला 0 आहे, कोयना डॅमला 19 आणि वारणाला 15. ह्या साऱ्याचं कॅल्क्युलेशन केलं तर महाराष्ट्रामध्ये केवळ 15% आणि ज्या ठिकाणी सगळ्यात मोठा दुष्काळ आहे मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी अध्यक्ष महाराज केवळ 2% पाणी साठा उपलब्ध आहे. परंतु असं असलं तरी शासनानं त्याच्यावर ज्या उपाययोजना केल्या, अध्यक्ष महाराज लातूर सारखी मोठं शहर आहे त्या शहरामध्ये प्यायला पाणी नाही, परंतु स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आमच्या महाराष्ट्रामध्ये रेल्वेना पाणी पुरवठा महाराष्ट्र सरकारनं केला आहे आणि केंद्र सरकारला त्यासाठी आम्हाला मदत केली. आता आमच्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की याही अगोदर 2 वेळेस महाराष्ट्राला रेल्वेनं पाणी पुरवठा केला आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की अगोदर 2 वेळेस कधीही केला नाही. त्या ठिकाणी जालन्याचा उल्लेख केला गेला. मी त्या जालन्याचं लोकप्रतिनिधी आहे, गेले 20 वर्ष मी जालन्याचा खासदार आहे, पण जालन्यामध्ये रेल्वेनं अजून अद्यापपर्यंत कधीही पाणी आणल्या गेलेलं नाही आणि केवळ कुठलं तरी नाव घेऊन आरोप प्रत्यारोप सरकारवर करायचा. अध्यक्ष महाराज या ठिकाणी केंद्राने मदत केली, राज्यांनी रेल्वेनं पाणी साठा पुरवठा त्या ठिकाणी केला आहे आणि पर डे दररोज 50,000 लिटर पाणी रेल्वेद्वारे 50 लाख लिटर पाणी रेल्वेनं त्या लातूरला अध्यक्ष महाराज आम्ही आता पुरवतो. परंतु खऱ्या अर्थानं जर तुम्हाला या विषयावर जर तोडगा काढायचा असेल तर अध्यक्ष महाराज राज्य सरकारनं काही उपाययोजना केलेल्या आहेत. हे जे 3900 कोटी रुपये अध्यक्ष महाराज आम्हाला दिले त्यामधून आम्ही काय केलं असेल तर सगळ्यात पहिलं काम केलं की रोजगार, आम्ही मजुराला रोजगार उपलब्ध करून दिला. आज आपल्याला सांगितले गेलेली आकडेवारी आहे, अध्यक्ष महाराज 2 मिनिट, जी आकडेवारी सांगितली आहे त्यामध्ये मराठवाड्यातून फारसं काही स्थलांतर झालेलं नाहीये, स्थलांतर झालं नाही अध्यक्ष महाराज. परंतु जलयुक्त शिवार नावाची जी योजना आहे ही आमच्या महाराष्ट्र सरकारनं काढली अध्यक्ष महाराज. ही जलयुक्त शिवार योजना गेल्या वर्षी सुरू झाली. 24 TMC पाणी महाराष्ट्र सरकारने अडवलं आणि खर्च केवळ 1400 कोटी रुपये केला. एका वर्षामध्ये हे काम आम्ही पूर्ण केलं. परंतु अध्यक्ष महाराज आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी अगोदरच्या काळामध्ये काय केलं, यांनी 24 TMC पाणी अडवलं, 8000 कोटी रुपयाचा खर्च केला आणि 8 वर्षाचा कालावधी अध्यक्ष महाराज मागच्या काळातल्या सरकारने घेतलाय आणि आज हे आमच्यावर आरोप करतात की यांनी नियोजन केले नाही. अध्यक्ष महाराज पाणीच कमी पडला, नियोजनाचा भाग नाही. तरी अशाही परिस्थितीमध्ये मागच्या काळात सरकारने 70,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार जर या सिंचन खात्यामध्ये केला नसता आणि पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना जर केली असती तर मी तुम्हाला दाव्याचा सांगू इच्छितो की त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये जो दुष्काळ महाराष्ट्रात पडला हा दुष्काळ निवारण्यासाठी आज ही परिस्थिती आम्हाला उद्भवली नसती. अध्यक्ष महाराज मी सांगू इच्छितो की त्यांनी सगळ्यांनी कर्जमाफीची अध्यक्ष महाराज 2 मिनिट कर्जमाफीची घोषणा करावं सांगितलं. 2 वेळेस कर्जमाफी अध्यक्ष महाराज झाली आहे, पण 2 वेळेस कर्जमाफी होऊन सुद्धा त्या ठिकाणचा शेतकरी आत्महत्या का करतो तर त्याचं कारण आहे की यांनी कर्जमाफी केली. कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना भेटला, कर्जमाफीचा फायदा हा बँकांना भेटला आणि ह्या बँका कोणाच्या, जे आज आरोप करते या लोकांनी त्या बँका डुबावल्या आणि त्या बँकावर काढल्यात. अध्यक्ष महाराज माझा दावा आहे की अरे शेतकरी जर कर्जमुक्ती आत्महत्या करतो याच्यावर उपाययोजना यांनी काय केल्या, आम्ही उपाययोजना केली. अध्यक्ष महाराज 15 ऑगस्टला या वर्षी 2015ला आमच्या सरकारने उपाययोजना केली की शेतकरी जर असेल तर 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ हे आमच्या राज्य सरकारनं 14 जिल्हे आत्महत्याग्रस्त जिल्हे काढले आणि त्या जिल्ह्यामध्ये देण्याचं काम आमच्या राज्य सरकारने केलंय. आणि मी अध्यक्ष महाराज सांगू इच्छितो की यावर्षी केंद्रानं मोठ्या प्रमाणावर मदत केली, राज्यानं चांगल्या उपाययोजना केल्या आणि त्यामुळं दुष्काळाचा मुकाबला महाराष्ट्र सरकार हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं करू शकलं. आणि याही पुढच्या काळामध्ये 1 महिना अजून आमच्या बाकी आहे, पाणी जरी कमी असलं तर त्या ठिकाणी अध्यक्ष महाराज आम्ही चांगल्या उपाययोजना करून त्या ठिकाणी दुष्काळाचा सामना चांगल्या पद्धतीने करू. एवढंच मी आजच्या प्रसंगी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो.